मी दीपक सोनवणे, ही माझी इको फ्रेंडली नर्सरी. आज आपण माहिती घेणार आहोत राळ या वृक्षाची. राळ इंग्रजीत शोर्या रोबुस्टा, बॉटॅनिकल नाव शोर्या रोबुस्टा, हिंदी नाव साल. हे झाड तसं अतिशय महत्वाचं आहे. ह्याला आपण कल्पवृक्ष म्हणू शकतो, इतकं हे महत्वाचं झाड आहे. लाकूड मजबूत असल्यामुळे फर्निचरसाठी उपयोगात आहे. या पानांच्या पत्रावळ्या बनतात. ओरिसामध्ये आदिवासी लोकांचं हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे. ओरिसामधनं पत्रावळ्या पूर्ण भारतभर जात असतात. ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये आदिवासींसाठी हे अतिशय महत्त्वाचं झाड आहे. त्या ठिकाणी पत्रावळ्या बनवायचा फार मोठा उद्योग आहे. महाराष्ट्रात पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या बनवल्या जातात. ओरिसा, छत्तीसगडमध्ये आदिवासी लोकांचा हा मोठा गृहउद्योग आहे. त्या ठिकाणी ह्याच्या द्रोण आणि ह्याच्या पत्रावळ्या बनवल्या जातात, ज्या पूर्ण भारतभर तिथून रवाना होत असतात. फुलं साधारण फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान याच्यात येतात. त्यावेळेस त्याच्यावर प्रचंड मधमाशा असतात. फळं हे खाण्यायोग्य आहे. फळाचा पल्प जसं कोको बटर आहे तसं साल बटर किंवा राळ बटर म्हणूनही चालतो. फळापासून मिळणाऱ्या बिया, त्याचं जे तेल निघतं ते मिठाईमध्ये वापरलं जातं, कारण त्याला एक थोडा सुगंध असतो त्याला. तसंच ह्या झाडापासून सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे निघणारा डिंक, रेझिन ज्याला म्हटलं जातं. ते रेझिन आयुर्वेदात वापरलं जातं. पूर्वी यज्ञकर्म ज्यावेळेस व्हायची त्या यज्ञामध्ये धूप प्रज्वलन केलं जायचं. धूप हा जो आहे अँटीबॅक्टेरियल आहे. या धुरापासून ते जे ह्याच्यामधले वातावरण शुद्धतेसाठी म्हणून त्याचा वापर होत असे. तसा हा धूप अतिशय महत्वाचा आहे, कारण ह्याच्यापासून जो एक्स्ट्रॅक्ट निघतो तो परफ्यूममध्ये, कॉस्मेटिक्समध्ये वापरला जातो. हा डिंक जो आहे अनेक आजारावर, जसे श्वसनाचे विकार, त्यानंतर सांधेदुखी, गुडघेदुखी, ह्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच हे मूळ नक्षत्र जे आहे त्या नक्षत्राचं हे झाड आहे. हे महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये, विदर्भापासून तो कोकणपर्यंत सगळीकडे वाढू शकतं. साधारण 80 ते 100 फूट वाढणारा हा वृक्ष आहे. शेतकऱ्यांना हा जर कधी लावायचा असेल, ज्यांच्या फळबागायत वगैरे आहेत, त्यांनी ही बांधावर जर कधी झाडं लावली तर त्यांना मधमाशांपासून होणारा फायदा होऊ शकतो. तसंच त्याचा डिंकही ते वापरू शकतात. आपण सध्या जे धूप जो वापरतोय ते परफ्यूम आहे, ते केमिकल आहे. याचा जो डिंक आहे तो सुगंध आहे, डास प्रतिरोधक आहे, याच्यापासून डासही दूर पडतात. तसंच या झाडाची साल ही आयुर्वेदामध्ये याचा एक्स्ट्रॅक्ट काढून आयुर्वेदामध्ये याचा वापर आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं हे महत्वाचं झाड आहे. ह्याचे सगळे पार्ट जर कधी बघितले तर आपण याला कल्पवृक्ष म्हणून संबोधू शकतो. त्याचा एकही पार्ट असा वाया जात नाही.